तसेच या सन्माननीय अध्यक्ष या दुसऱ्या पर्वाची स्वप्नीलजी शिंदे सर साहेब, तसेच सचिन सत्वे उपाध्यक्ष, रुपेश चौधरी उपाध्यक्ष साहेब, चंद्रशेखर मारणे साहेब उपाध्यक्ष, संतोष भाई दसवते सल्लागार, सतीशजी सत्वे सल्लागार, संजयजी शिंदे खजिनदार, नितीन शिंदे सह खजिनदार, सुरज दसवते सह खजिनदार, शंतनू चरफले सचिव, आकाश शिंदे सह सचिव, समीर शिर्के सह सचिव यांच्या वतीनं तमाम खेळाडूंचे या ठिकाणी स्वागत करू आणि जितू शेठ दसवते यांच्या वतीनं तमाम क्रीडा रसिकांचे आणि मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करू आणि थेट मैदानामध्ये घेऊन जातोय. मी पाचारण करतो अर्थातच मिलिंद शिर्के सरांना पहिल्या मॅचचा समालोचन करण्यासाठी आपणास पाचारण करतोय. लाईव्ह निलेश शिंदे सर आणि त्याची टीम आणि त्याच्या समोर असलेले बालाडीजे यांच्यासोबत स्वागत केले जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नतमस्तक होतो आणि दोन्ही संघाने या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी विजय बक्कम आपणास समालोचना करण्यासाठी मैदानात घेऊन जातोय. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. एका बाजूला भाई भाई तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर आरुष 11. सर एक मिनिट मॅच जरा थांबव ना, एक्स्ट्रा प्लेअर पाठव ना प्लीज, आपणास आदरपूर्वक विनंती आहे. प्लीज प्लीज भाई. शेवटचा प्लेअर पाठव. ठीक आहे. सन्माननीय योगेशजी टेंबे साहेब आपण या ठिकाणी आलात, आपल्या स्वागत केलं जाईल. भाई भाई प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धाव फलकावरती लगावल्या त्या तब्बल 5 पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, नंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव येते. एका धावेनी धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. अर्थातच उनेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे भव्य दिव्य अशी मानाची स्पर्धा पाहायला मिळते. उठा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकतोय गोलंदाज. अर्थातच पाहिले गेले तर कार्तिक कशा पद्धतीने गोलंदाजी करील तर समोर सन्माननीय निलेश शिंदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. तर मित्रांनो पुन्हा त्या मॅचच्या दिशेने घेऊन जाईन सलामीला आलेली जोडी अर्थातच भाई आणि सोहम. तर गोलंदाजी एंड वरती असणारा कार्तिक, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली फलंदाजी, पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रति. येस इट इज वाईड चेंडू, लॉब 22 लगावलं जाते. पंच यांच्या माध्यमातून पहिला स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील. ग्रामपंचायत लीग म्हटली की मित्रांनो बंधुभाव जपून ठेवणारी स्पर्धा, मैत्री जपून ठेवणारी स्पर्धा, एकतेचे प्रतीक म्हणजे ही गुन्हेगाव प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. घमासन चालू होत आहे, चांगला दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. गोलंदाज कार्तिकचा पुढचा चेंडू, मोठा फटका ठोकलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, मिस फील्ड पाहायला मिळते. चेंडू फरार जाईल, 4 धावांसाठी चौकार. शिवरायांचा क्रिकेट
पुढचा चेंडू कार्तिकचा अशा पद्धतीने फेकेल सर्वसाठी. वा भाई वा, काय चेंडू फेकलाय. आग 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 गोखणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यांवरती. 2 चौकार नक्कीच आले, परंतु तितकी दर्जेदार गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली कार्तिकची. धन्यवाद सर. आणि एक नोंद घ्यायची 12 संघाच्या टीम कॅप्टनने, कोणताही डीआरएस नसणार आहे, परंतु जर पंचांना वाटला तर मग ते रिव्ह्यू घेऊ शकतील, याची तुम्ही नोंद घ्या. बाकी खेळाडू कोणताही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही, याची तुम्ही नोंद घ्या. पंचांना जर वाटेल काही डाऊट असतील तर पंच हे नो बॉल साठी आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू घेतील, याची सुद्धा तुम्ही नोंद घ्या. धन्यवाद. आणि धन्यवाद संजय सर. आणि चेक सुद्धा पंचच करतील याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. चांगल्या दर्जेदार फटके सुद्धा पाहायला मिळाले, तर बाकीचे चेंडू सुद्धा गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक पाहायला मिळेल. अर्थातच निकेश शिंदे उर्फ बाबू नावानी प्रचलित असलेला हा खेळाडू डावकुऱ्या हाताची गोलंदाजी, डावकुऱ्या हाताची फलंदाजी करतो. आक्रमकता धारण करणारा गोलंदाज, परंतु समोर उभा आहे सध्याच्या घडीला भाई, त्याने अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेटच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने आक्रमकता दाखवली जाते, तो फलंदाज अर्थातच अडगरचा भाई मैदानामध्ये आहे स्ट्राईक एंडला. भाई स्वतः संघ मालक आहे. कशा पद्धतीने संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन सलामीला आलाय. आणि पहिल्या षटक त्या ठिकाणी समाप्त झाले. 10 धावफलकावरती लगावले जात आहेत. सन्मान्य संतोषजी पालकर साहेब आणि दीपकजी पालकर साहेब या ठिकाणी आले. त्यांचे यथोचित अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केले जात आहे. तर बाबूचा दुसऱ्या षटकाला पहिला चेंडू फ्लिक केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी भाईला मात्र माघारी परतावं लागतंय. धावची साठी भाई धावत आला, परंतु ही दुसरी धाव काढण्याच्या नादामध्ये ही धाव भाईला मात्र अंगलट येताना पाहायला मिळते. भाईला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिला झटका, पहिला हदरा मिळतोय भाईच्या स्वरूपामध्ये. कमॉन बाळा डीजे. छोटासा आहे, परंतु चांगले दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून अनेक वर्ष आम्ही पाहतोय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, खरी अर्थाने एका संघातील 2 खेळाडू आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी संघर्ष होईल, कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ साकारला जाईल. कधी फलंदाज मोठे फटके मारील का, गोलंदाज कमबॅक करील. निकेश उर्फ बाबूचा पुढचा चेंडू. वा भाई वा, चेंडू यष्टीवर पडल्यानंतर गर्रकन वळण घेतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. काय चेंडू फेकलाय, दर्जेदार पाहायला मिळते गोलंदाजी. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ती भाईची दुसरी धाव नक्कीच अंगलट आली त्या ठिकाणी भाईला. थोडस त्या ठिकाणी भाई नाराज झाला, परंतु मित्रांनो धाव बाद झाल्यानंतर तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. निकेश पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील स्वयंसाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्टेअर केले. गली रिजनला क्षेत्ररक्षक आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण करताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाऊन पोहोचली तब्बल 12 या आकड्यांवरती. 12 धावा धावफलकावरती असताना या ठिकाणी मात्र या फलंदाजाला सुसाट भन्नाट वेगाने या ठिकाणी धावा ठोकाव्या लागतील. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रात थोडेसे धावा येणं कठीण असतं, परंतु आपल्या संघाला जिंकण्यासाठी, आपल्या संघाचा सन्मानजनक स्कोर बनवण्यासाठी या सोहम या फलंदाजाला इथून सुरुवात करावी लागेल. परंतु समोर उभा आहे निकेश शिंदे उर्फ बाबू. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र थांबवले. पहिले षटक संपलं होतं, धावा खर्च गेल्या होत्या 10. दुसऱ्या षटकामध्ये मात्र बाबू आला, नंतर पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केले आणि नंतर मात्र 2 चेंडू निर्धाव टाकले. पुढचा चेंडू
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गली रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 13 या आकड्यांवरती. 5 चेंडू आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत खर्च केलेत. येणारा शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या धाव फलकावरती लगावल्या त्या 13. हा चेंडू मात्र निर्णायक असणार आहे. सोयमच्या हातामध्ये बॅट आहे. सोयम कशा पद्धतीने फलंदाजी करेल का, की बाबू मात्र आपल्या गोलंदाजीवर कमबॅक करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचली तब्बल 14 या आकड्यांवरती. पहिले षटक संपलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या तर निकेश उर्फ बाबूने. 4 षटकांचा खेळ असणार आहे. पूर्वार्धामध्ये मात्र प्रथम फलंदाजी करत असताना आपणास विनंती आहे. आपणास आयोजकांच्या वतीने सांगितलं जातं की प्रथम इनिंग्स ज्या आहेत त्या आपल्या 20 मिनिटांमध्ये संपणे गरजेचं आहे. आणि जर का 20 मिनिटांमध्ये संपला नाही तर एक खेळाडू आतमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागेल. याची आपण नोंद घ्यायची आहे. गणपतजी पालकर साहेब या ठिकाणी आले. त्यांचे येतोचे त्या ठिकाणी स्वागत केले जाईल. अध्यक्षांच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं असं त्यांना विनंती करतो. तर पुन्हा एकदा मित्र मॅचच्या दिशेने घेऊन जाईल संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते अर्थातच गगी. आणि वा बाई वा काय चेंडू फेकलाय. यशानु पडल्यानंतर सरळ वळण घेतो आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आतापर्यंत जर पाहायला गेले ना तर सकाळची इनिंग ही गोलंदाजाच्या माध्यमापर्यंत आतापर्यंत राहिली आहे. परंतु भाई या संघाला या आतापासून मोठे फटके मारावे लागतील. आपल्या संघासाठी सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर. पुढचा चेंडू ठोकलाय. चेंडू उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक झटका माग. पाहायला मिळालं त्या ठिकाणी. फलंदाज क्रमांक पाहायला गेलं तर 4 वरती आलाय. अर्थात साहिल सत्वे मॅन फ्रॉम उनेगावचा हा खेळाडू अर्थातच पाहायला मिळतोय. गोलंदाजी वरती असलेला गगी. राईट ऑन द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. जेल टिपलाय. आल्या आग ओकणारी गोलंदाजी मात्र करतोय संघ. पाहायला गेला तर आरुष 11 चाफरी हा संघ. अर्थातच पाहिले गेले तर एका बाजूला आडगर तर दुसऱ्या बाजूला चाफरी. एका बाजूला चाफरी तर दुसऱ्या बाजूला आडगर. असा हा सामना या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते त्या ठिकाणी. परंतु सकाळचं सत्र आहे. चेंडू पाहिजे तितका बॅटवर येताना पाहायला मिळत नाही मित्रांनो. एकेरी दुहेरी धाव सुद्धा तितकीच महत्वाची असते या क्रिकेटच्या मैदानामध्ये. निकेश सत्वे उनेगावचा आणखीन एक उजव्या हाताचा फलंदाज. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल. एक दर्जेदार चांगला विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं असा फलंदाज मैदानामध्ये. तर गोलंदाजी वरती पाहायला मिळते. अर्थातच गगीने उडवल्यात यष्टा. ना सेंडा ना बुंदा. सर ऑन द फायर पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गगीच्या माध्यमातून. काय गगीने गोलंदाजी केली मित्रांनो. भाई या संघाचे एकूण 3 फलंदाजाला लागोपाठ 4 फलंदाजांना तंबूच्या आचऱ्याला पाठवलंय.
षटक क्रमांक आहे 3 धावा धाव फलकावरती जाऊन थांबल्या त्या फक्त आणि फक्त 14. जबरदस्त पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. नंतर पाहायला मिळतंय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. येस इज वाईट चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता आणि ग्रामपंचायत क्रिकेट प्रीमियर लीगच्या वतीने हॅट्रिक साठी शूज मिळणार आहेत आणि पहिले शूज मिळवण्याचा मानकरी ठरलाय अर्थात गगी. अनोखाचं नाव आहे मित्रांनो, परंतु गगीने या ठिकाणी सगळ्यांना मोहित करून टाकलंय. नवीन आलेला फलंदाज उलटा चेंडू ठोकलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे का आणि खऱ्या अर्थाने जे सुटले त्या ठिकाणी एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय आणि ह्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बॅट्समन नेम कळेल का? अद्विक. अद्वैक पाहायला मिळते. उनेगाव ग्रामपंचायत माजी सदस्य सत्वे साहेब या ठिकाणी आले. तुमचे या ठिकाणी तुझे स्वागत केले जाईल. मायाची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपलं या ठिकाणी स्वागत केले जाईल. पुढचा चेंडू मोठा फटका, उंची जास्त पाहायला मिळते आणि लांबी कमी, परंतु जे सुटलाय 2 धावा मात्र मिळत आहेत. काही क्षण असं वाटलं होतं चेंडू जाईल का, या इनिंग्स मधील पहिला षटकार येईल का, परंतु तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. चौधरी साहेब आमच्या आले त्या ठिकाणी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जातंय. क्रिकेटची भयानक आवड असलेले व्यक्तिमत्व आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी जे जे वाटेल ते करणारे व्यक्तिमत्व अर्थातच चौधरी साहेब. तर 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 19 आकड्यावरती. आतापर्यंत पाहिले गेले ना तर एकूण 4 फलंदाजांना माघारी परतावं लागतंय. एका बाजूला भाई भाई सुपर किंग, तर दुसऱ्या बाजूला आरुष 11 चापडी. हा संघ या मैदानामध्ये उद्घाटनीय सामना खेळताना पाहायला मिळतंय, परंतु या ठिकाणी शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळते. संघाचं 4थं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी आलाय अर्थातच रवींद्र भोरावकर. कशा पद्धतीने गोलंदाजी करील या ठिकाणी, परंतु सलामीसाठी अजून सुद्धा आहे सोहम. मोठा फटका सोहमने ठोकलाय. चेंडू फरार जाईल. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय सोहमनी. या इनिंग्स मधील आलाय षटकार, पहिला षटकार सोहमच्या बॅटीतून. पुन्हा मोठा फटका. वा बाई वा, नजाकत. हा हँडसम ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. आउट ऑफ द पार्क षटकार. जर का सोहमची षटकाराची हॅट्रिक झाली ना तर निलेश वाळिक साहेबांकडून 200 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलंय. वा भाई वा. आता मात्र प्रहार उत्तर देताना पाहायला मिळते अर्थात सोहम. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 आकड्यांवरती. रॅडम विकेट मारा केला जाईल. पुन्हा एक मोठा फटका. हॅट्रिक षटकारांची पहिली सोहमच्या बॅटीतून पाहायला मिळते. जर गगी तू जर विकेटची हॅट्रिक घेऊ शकतोस ना, दाखवतोय सोहम या ठिकाणी. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिले 3 षटकांचा खेळ राहिला अर्थातच आरुष 11 या संघाकडे, परंतु शेवटचं आणि अंतिम षटक मात्र येत आहे भाई या सुपर किंग संघाकडे. भाई काय म्हणतो, भाई संघ आहे, दादा संघ पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 षटकार आले या ठिकाणी. 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलंय. तर या षटकातील 4थ्या षटकातील 4था चेंडू असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37. येणारे 3 चेंडू अजून सुद्धा बाकी. साठी पुढचा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फ्लिक केला, स्टेअर केला हलक्या हाताने.
जबरदस्त शतक पाहायला मिळाली. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न का आणि ह्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते ती 39 ऑन बोर्ड. 39 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. खरी अर्थानं पाहायला गेले ना तर सोहमनी या ठिकाणी मात्र प्रभावित केलंय. सोहमचं कौतुक नक्कीच त्या ठिकाणी करावं लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना सकाळच्या 17 मध्ये षटकारांची हॅट्रिक ठोकले सोहमनी. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. 2 शतरक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंगऑफचा शतरक्षक येतोय, फेकी करील तोपर्यंत एक धाव मिळेल आणि एक मला वाटतं सोहमला माघारी परतावं लागेल. सोहमला धावची त्या ठिकाणी बाद होत आहे. सोहम मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणखीन एक झटका, आणखीन एक हतरा त्या ठिकाणी मिळतोय. सोहम बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या जाऊन थांबले ती अर्थातच पाहायला गेलं तर 40 या आकड्यांवरती. 40 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. मित्रांनो चांगले दर्जेदार आता खेळ पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने रंगत येताना या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. रॅटन द विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू मोठा फटका आलाय. आणखीन एक चेंडू फर्रार 6 धावांसाठी षटकार. वा भाई वा, काय फलंदाजी मित्रांनो. आवडली असेल ना तर खऱ्या अर्थाने टाळ्या होणे गरजेचं आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 46 धावा. जिंकण्यासाठी 47 धावांची आणि मला वाटतं अरुष 11 चापडी संघाला 10 धावा एक्स्ट्रा कराव्या लागणार आहेत. कारण पेनल्टीला सामोरं जावं लागलं आहे अरुष 11 चापडी या संघाला. मला वाटतं 57 धावा त्यांना कराव्या लागणार आहेत सामना जिंकण्यासाठी. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पूर्वार्धाच्या या खेळामध्ये चांगली गोलंदाजी गगीच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर चांगली फलंदाजी सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक दर्जेदार खेळ सकाळच्या सत्रात उद्घाटनीय सामन्यामध्ये पाहायला मिळाला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये चांगली तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन पाहायला मिळालं. तसेच उत्तरार्ध खेळ ऐकवण्यासाठी मी घेऊन जाईन माणगाव रत्न आदरणीय मिलिंद सिरके सरांकडे. धन्यवाद. आणून द्यायचं आहे ज्याच्यावरती जीपीएल प्रिंट केलेली आहे. मित्रांनो त्या ठिकाणी जर कोणी आमचे खेळाडू असतील ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे किंवा इतर जे व्हॉलंटियर्स आहेत किंवा प्रेक्षक वर्ग, जर आपण तो चेंडू जर घेतला असेल तर कृपया रिटर्न करायचा आहे. त्या चेंडूवरती जीपीएल प्रिंट आहे. तो चेंडू कृपया त्या ठिकाणी आमच्या मंचाकडे फेकायचा आहे. मित्रांनो विनंती असेल आपणास. तुम्ही पाहताय अनुभवताय अर्थातच जीपीएल ग्रामपंचायत प्रीमियर लीग सीझन 2 आणि या सीझन 2 चा उद्घाटनीय सामना अर्थातच तुमच्या समोर आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग उनेगाव चापडी अडघर वावे सन 2024 पर्व दुसरे आपण पाहताय. भरपूर अशी भरघोस बक्षीस या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो या स्पर्धेकरता लागणारे हे सर्व आकर्षक चषक आमच्या राहुल दादा दसवते भाई दसवते त्याचबरोबर ते ऍडव्होकेट प्रदीपजी शिंदे यांच्या खऱ्या अर्थानं या तिघांच्याही आमच्या संस्थापकांच्या वतीनं त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. त्याचबरोबर ती मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल आमचे स्वप्नीलजी शिंदे आणि नितीनजी शिंदे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी या स्पर्धेकरता आलेली आहे. त्याचबरोबर ती विजेता संघ मालक असेल त्यांना होम थिएटर आमचे सदस्य सचिनजी सत्वे, त्याचबरोबर ती सर्व संघ मालकांना छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा त्या ठिकाणी भेट दिली जाईल आणि रतीशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक त्या ठिकाणी आलंय. त्याचबरोबर ती उत्कृष्ट फलंदाज टॉवर फॅन सूरज दसवते यांच्या माध्यमातून आलंय. तर उत्कृष्ट गोलंदाज टॉवर फॅन संजयजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आलंय. तर या स्पर्धेकरता
अर्थातच सिक्सर सुप्रीमो हे चेंडू ज्याच्यावरती जीपीएल हे प्रिंट केलेलं आहे आणि स्पर्धेसाठी लागणारे सर्व आकर्षक चेंडू आकर्षक बॉल जितू दसवते यांच्या माध्यमातून आलेले आहेत. तर स्पर्धेसाठी लागणारी पाण्याची व्यवस्था ही संपूर्ण सुविधा आमचे रुपेशजी चौधरी यांच्या माध्यमातून, तर स्पर्धेकरता लागणारे आकर्षक मॅन ऑफ द चषक अर्थातच मॅन ऑफ द मॅचचे चषक शंतनू चरफले आणि आकाश शिंदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्याचबरोबर ती मोस्ट 4 बॅट्समन आणि मोस्ट सिक्सेस बॅट्समन आयन आपल्याला पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक करता दिलीपजी बक्कम यांच्याकडून हे पारितोषिक आले, त्यांचं देखील आम्ही जीपीएलच्या माध्यमातून विशेषतः आभार व्यक्त करतो. विकेट हॅट्रिक करता शूज आपल्याला पाहायला मिळतील आणि 50 जो कोणी शतक अर्धशतक झळकावेल त्याच्याकरता एक स्पोर्ट्स शूज ब्रँडेड आहेत आमच्या संपूर्ण जीपीएल कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर ती आमचे विवा कॉलेजचे सर्व प्राचार्य विवेक डेपेसर यांच्या माध्यमातून देखील एक योगदान आलेलं आहे. त्याचबरोबर ती मॅडी इव्हेंट्स मॅडी चौधरी यांच्या माध्यमातून देखील भरघोस योगदान आम्हाला लाभलंय. आमचे नवनिर्वाचित तलाठी बंधू समीर शिर्के यांच्याकडून देखील योगदान आलंय. राजाराम ढेपे यांच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी आमच्या जीपीएल करता योगदान पाहायला मिळतंय. रोशन राऊत बिग बॉसचे सर्व त्यांच्याकडून आलंय. शिंदे ऑटोमोबाईल्स यांच्याकडून देखील योगदान आलेले आहे. सन्माननीय आमचे मारणे चंद्रशेखर माने यांच्याकडून देखील या जीपीएल करता फार सारे योगदान आले. या सर्वच देणगीदारांचं ऍडव्होकेट लक्ष्मण शिंदे यांच्याकडून देखील योगदान आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पहिला चेंडू अवांतर. मित्रांनो विनंती आहे, आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून. येणाऱ्या बॅटर्सना विनंती असेल आपले जे सेफ्टी गार्ड्स आहेत ते आपण पवेलियन मध्येच परिधान करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये येताना कुणी गार्ड्स परिधान करणार नाही. कोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला लॉफ केलाय. लॉंग ऑफला बेट करून चेंडू सरळ 1 बाउन्स सीमा पार. इथं निकेश परतच्या बॅट मधून येईल. निकेशच्या बॅट मधून यानंतर नेक्स्ट मॅच असेल तन्वी 11 उनेगाव विपक्ष साई 11 अडघर. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल तन्वी 11 उनेगाव आणि साई 11 अडघर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी या कृपया टॉस्का बॉक्स मध्ये पुढील मॅचचं नाणेफेक करण्याकरिता आमचे आयोजक त्या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. दरम्यान एक धावली आहे. एकीने धाबेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 6 या आकड्यावरती. 2 चेंडू आतापर्यंत फेकले 6 धावा धावफलकावरती आलेत. 57 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी चेस करायचंय टीम अरुष 11. निकेश शिंदे आहे ज्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. पराग देखील त्या ताकदीचा फलंदाज आहे. तर या जोडीने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं ना, चांगलं एक स्टार्टअप दिलं ना, तर निश्चितच अरुष 11 त्या ठिकाणी हे 57चं टार्गेट चेस करू शकतो. साहिल चांगलं बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. कव्हर पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंट मधून त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. करपेटचा सहाय्य घेतला. डेंजर झोन कडे आहे पराग, मात्र पुन्हा एकदा रिटर्न क्रीज मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. एका धाब्यावरती थांबवलंय, एका धाब्यावरती थोपवलंय. भाई सुपर किंगचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. येलो अलर्ट त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येलो जर्सी मध्ये भाई दसवते यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यष्टांच्या मागे भाई दसवते स्वतः या संघाची कमान सांभाळताना स्वतः या ठिकाणी या स्पर्धेचं अर्थात आपल्या टीमचं नेतृत्व या स्पर्धेमध्ये करत असताना ओला लँडीलवर यावेळेस मात्र हाताळलाय. अप्रतिम हा चेंडू आहे. चांगल्या दाटणीचे चेंडू सातत्यानं फेकले जाते. साहिल या गोलंदाजाच्या माध्यमातून 7 धावा आहेत. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं अप्रतिम स्पर्धा त्या ठिकाणी दर्जेदार अशी स्पर्धा त्या ठिकाणी जीपीएलच्या माध्यमातून साऱ्यांना पाहायला मिळाली. मात्र हे दुसरं पर्व या स्पर्धेचं व्यापक असं स्वरूप या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतंय. आणखीन एक चांगल्या दर्जाचा चेंडू हाताळलाय. टप्पा पुढे पडला. तदनंतर मात्र थोडासा हलकासा स्लाइटली ऑफस्टिकच्या वर चेंडू जाताना पाहायला मिळाला. तिथं देखील बीट होते अर्थातच निकेश. शेवटचा चेंडू असेल या षटकातला अर्थातच निकेश शिंदे त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. अरुष 11 संघाचा एक नामचीन असा खेळाडू आहे. सातत्याने एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये काळो भैरव उनेगाव संघाच्या माध्यमातून एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून वारंवार आपण पाहत आलोय. अप ट्रॅकर चेंडू होता. यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये फटका खेळायचं होतं. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण.
कृपया तन्वी 11 उणेगाव संघमालक आणि साई 11 अडगर संघमालक दोन्ही संघमालकांनी देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी आपणास एक या स्पर्धेच्या निमित्तानं गोड आठवण एक भेट त्या ठिकाणी दिली जाईल, ती आपण स्वीकारायची आहे. टॉस करता येणाऱ्या सर्वच संघ मालकांना विनंती असेल आपणही आपल्या कर्णधाराबरोबर त्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. निकेश आमचे गुणलेखक आहेत जे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आल्या आहेत. 57चं टार्गेट आहे. 57 धावा बनवायच्या आहेत आणि 57 धावा बनवत असताना मात्र निकेश शिंदे आणि पराग या जोडीला मात्र अर्थातच आतापर्यंत यश आले ना 8 धावा बनवण्याचं. खूप मोठं टार्गेट आहे, खूप मोठं लक्ष आहे, पण स्वप्न जेवढं मोठं ना अर्थातच तितका संघर्ष देखील मोठा आहे. संघर्ष मित्रांनो आपल्याला रडवतो, पण तोच संघर्ष आपल्याला घडवत असतो. अर्थातच तुम्हाला घडायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला एक चांगलं टार्गेट त्या ठिकाणी अचीव्ह करायचं आहे आणि स्वप्न पाहिलं तुम्ही या जीपीएल वरती नाव कोरण्याचं, ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम करायचं असेल तर आज मैदानाच्या आतमध्ये कष्ट घ्यायचे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 4 षटकं त्या ठिकाणी संपुष्टात आणायची आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तदनंतर तुमचा एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कल मध्ये इन केला जाईल. याही वेळेस आउट ऑफ द ऑफ स्टंप काढायचा होता आणि त्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज अर्थातच सोहम. कॅमेरामॅनला विनंती असेल कृपया 1-2 मिनिटं कॅमेरा आमच्या संघमालकावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जरा फोकस करायचा आहे. त्या ठिकाणी तन्वी 11 आणि साई 11 अडगर हे दोन्ही संघ त्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आलेले आहेत. त्यांचा सन्मान प्रत्येक संघ मालकाचा हा सन्मान या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. यावेळेस बॅटनं मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार येतोय निकेशच्या बॅट मधून. डीजे मास्टर डीजे. या प्रतिम अशी दर्जेदार स्पर्धा तमाम माणगावकरांच्या भेटीला आले, क्रिकेट रसिकांच्या भेटीला आले. ग्रामपंचायत प्रीमियर लीग सीझन 2 मानाच्या चषकावरती नाव कोरण्याकरता बॅकवर्ड रिजन मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय निकेश शिंदे. यावेळेस आक्रमक रवैया धारण करतोय. डीजे मास्टर नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट केले पाहिजेत आणि ते कष्ट इथं मात्र निकेश घेतोय, उपसतोय मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा आल्यात. तन्वी 11 संघानं प्रथम नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग करण्याचा अर्थातच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना डेंजर झोन कडे आहे का, मात्र वा काय रनिंग बिटवीन आहे. दोन्हीही बॅटर्सच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कम्युनिकेशन, कॉल देखील लाजवाब पाहायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. 22 धावा धावफलकावरती आल्यात. तर इथं मात्र या दुसऱ्या षटकामध्ये निकेश आक्रमक होताना पाहायला मिळतोय. अर्थातच अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं होतं कारण रिक्वायर्ड रन रेट वाढत होता. इथं फटका हवेमध्ये आहे, फसलाय. दरम्यान सोहम येईल का चेंडू खाली, झेल देखील त्या ठिकाणी सुटला जातोय. 2 धावा यावेळेस मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धावेनं 24 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. पहिला उद्घाटनीय सामना आहे आणि निश्चितच हा पहिला उद्घाटनीय सामना प्रत्येक टीम त्या ठिकाणी एक चांगली सुरुवात करण्याकरता या मॅचची आणि या स्पर्धेची, कारण उद्घाटनीय सामना महत्वपूर्ण असतो. सुरुवात कशी झाली ना यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अडबा बॅटने इथं देखील लेग रिजन मध्ये फटका सजवायचा होता. अर्थातच थोडस शफल झालं. तदनंतर मात्र यष्टनवरून हा चेंडू जात असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून आली आहे. सन्माननीय काशीराम ढेपे यांचं राजाराम ढेपे साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. सन्माननीय राजाराम ढेपे यांचं स्वागत आमचे अध्यक्ष या जीपीएल कमिटीचे स्वप्नीलजी शिंदे यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जाईल. चला विनंती आहे स्पीडअप करायचं मित्रांनो. टीम भाई भाई सुपर किंग 24 धावा धावफलकावरती आलेत. अर्थातच टीम
अरुष इलेव्हन या ठिकाणी आपण पाहतोय 57 धावांचं टार्गेट आहे आणि या 57 धावा बनवण्याकरता त्या ठिकाणी बराच मोठा पल्ला टीम तणवी 11 उणेगाव आणि साई 11 अडगर आपण देखील रेडी राहायचंय, कारण यानंतर आपला लगेच सामना असणार आहे. तन्वी 11 उणेगाव संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण करण्याकरता त्या ठिकाणी सज्ज राहायचंय. 33 ची गरज आहे अजूनही सामना जिंकण्याकरता. अर्थातच टीम अरुष 11 चापडी संघाला, अरुष 11 चापडीचा संघ या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी असताना गोलंदाजी ट्रॅकवरती सुवय्यमल आहे. हाही एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. पुणेगाव गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याची निवड केली भाई दसवते यांनी सातत्याने हा देखील एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. काल देखील आमदार चषकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. यावेळेस स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार सीमा पार चौकार. डीजे आणि निश्चितच अखंड या मनगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आज एकाच स्पर्धेची चर्चा आहे, ती म्हणजे जीपीएल सीझन 2 ग्रामपंचायत प्रीमियर लीग उणेगाव अडगळ वावे चापडी या 4 गावांची मानाची स्पर्धा आली आहे तुमच्या आमच्या भेटीला. स्पर्धा बराच होतात मित्रांनो. अर्थातच आज जीपीएलचा थरार प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते, पण इतक्या मोठ्या अगदी दैदिप्यमान असा सोहळा आमच्या आयोजन कमिटीने उभा केलाय ना, मी आयोजन कमिटीचे देखील आभार व्यक्त करतो, कारण आपण देखील चांगल्या मेहनतीनं आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती हे स्वप्न साकार केलं. भरघोस बक्षिस तुम्हाला पाहायला मिळतील, आकर्षक चषक आहेत, त्याचबरोबर ती प्रत्येक त्या ठिकाणी प्लेयरला सन्मानित केलं जाईल. अनेक आकर्षक चषक. मग यावेळेस वाईनं चूक केले, चेंडू लॉंग स्टॉपला, आउटफील्ड तेज आहे, तिथं चौकार रोखला जाऊ शकत नाही. या 4 धावा आल्यात. जे 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, 25 धावांची आता मात्र गरज असणार आहे टीम आरुष 11 संघाला. या 8 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. जमेची बाब म्हणजे अजूनही सलामीच्या दोन्ही बॅटर्स या खेळपट्टीवरती उभे आहेत. निश्चितच निकेश शिंदे त्यांना आज एक अप्रतिम कामगिरी करावी लागेल. परागला चांगली कामगिरी करावी लागेल. डीप मध्ये गेले तदनंतर मात्र बॅकफुटवरती जाऊन हा फटका पॉइंट मधून सजवायचा होता, तिथं देखील बीट होताना पाहायला मिळत आहेत. अशा सिच्युएशनला त्या ठिकाणी एक निर्धाव चेंडू म्हणजे तुमच्यावरती दडपण आणणारा असणार आहे. कव्हर मध्ये फटका सजवलाय, कव्हरला प्रोटेक्शन आहे. वा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. अप्रतिम फिल्डिंग युनिट सजवले. शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा, 6 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे ती 25 ची जिंकण्याकरता टीम आरुष 11 चापडी संघाला. या 6 चेंडू मध्ये 25 धावा बनवल्या जातील का? जे काम पहिल्या पूर्वार्धामध्ये सोहमनं केलं ना, अर्थातच अद्विकनं केलं ना, त्याच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळाले. स्लॉगरच्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आले आणि भाई सुपर किंगचा स्कोर मात्र अगदी वेगानं पुढे गेला. पाणी जरा घेऊन जा, जरा पाणी. वेल्थमॅन कृपया त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय. तर 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे, 25 धावांची गरज असणार आहे आणि या 6 चेंडूमध्ये 25 धावा ठोकायच्या असतील तर निकेश शिंदेला आता मात्र ते काम करावं लागेल. या जीपीएल मध्ये आपण आरुष 11 संघाचं नेतृत्व करत आहोत. एक आपल्या कर्णधार पदाची एक चुणूक या जीपीएल मध्ये दाखवणं गरजेचं आहे. अर्थातच ही स्पर्धा ज्या स्पर्धेकरता तुम्ही आम्ही सारे जण अगदी असुसलेलो होतो ना, तो दिवस आज उजाडलाय. तुमच्याकडून देखील एक चांगली
गगन भरारी घेणारी कामगिरी, आकाशाला गव्वसनी घालणारी कामगिरी होणं गरजेचं आहे. अर्थातच एक हिंमत ठेवावी लागेल, हिमतीनं पुढे जावं लागेल. अशा बऱ्याच सिच्युएशनला अनेक वेळा निकेशनं देखील हँडल केलेलं आहे. प्रेशर मध्ये खेळणं जाणतो हा खेळाडू. इथं मात्र एक नाग येईल का, फिनिशरची भूमिका इथं बजावेल का आणि अरुष इलेव्हन संघाला पहिला विजय संपादन करून देईल का. 10 रनाची ती पॅनल्टी या टीमला खूप महाग पडली आहे. कारण आता जर ते 10 रन त्या ठिकाणी जर मायनस केले ना, तर फक्त 6 चेंडू आणि 15चीच गरज असते. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. पहिला उद्घाटनीय सामना आणि या उद्घाटनीय सामन्यावरती भाई भाई सुपर किंग भाई दसवते अर्थातच विजयाची मोहर उमटवण्याकरता सज्ज झालाय. मात्र समोर देखील त्या ताकदीचा फलंदाज आहे. शर्विल सुपरस्टार्स यानंतर देखील सज्ज झालाय. अर्थातच ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स मागील जीपीएलचा विजेता ठरलेला संघ, बिग बॉस 11 उपविजेता ठरला होता मागील वर्षी. या वर्षी कोण असणार या मानाच्या चषकाचा मानकरी. अर्थातच ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्सचं नेतृत्व याही वर्षी आपल्याला निलेश शिंदेच्या हातामध्ये पाहायला मिळेल. तोही यानंतर आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये दिसेल. बरेच असे खेळाडू आहेत जे या जीपीएलच्या माध्यमातून समस्त माणगावकरांना या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. निकेश 6 चेंडू 25 ची गरज आहे. भाई आलेच समोर. वाढवा बॅटने यावेळेस मात्र बॅटच्या टोला लागलाय. त्यानंतर मात्र कार्पेटच्या साह्यानं एक नाही 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू गेलाय सीमा पार चौकार. बनवायचे 21 धावा. निकेश शिंदे ज्याच्यावरती सर्वांच्या नजरा. चांगला स्ट्रोक इथं देखील बॅकवर्ड मधून चेंडू फर्रार लॉंग लेग सीमा रेषा पार चौकार. गरज आहे. 40 धावा आल्या धाव फलकावरती. भाईंवरती प्रेशर टाकण्याचं काम केलंय कुणी निकेश शिंदेनं. 4 चेंडू मध्ये बनवायचे 17. 40 धावा आल्या धाव फलकावरती. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. इथं बिग स्क्रीन देखील लावलेली आहे. चांगल्या दर्जाचं काम आमचे निलेश शिंदे देखील करत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. आणखीन एक अनोखा संगम. स्लोवर पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीपला प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का. वा, चांगली कलात्मकता दाखवली आहे. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावे धावफलक पुढे जाईल 42 या आकड्यावरती. अर्थातच जिंकण्याकरता आता मात्र 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. तो डर गया वो घर गया जिसने कुछ किया. अर्थातच वो इस मैच में देखना पडेगा. निकेश मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावर स्टँडिंग डिलिव्हर. धावांची गरज कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. जिसने हिम्मत रखी वो कुछ कर गया. हिमतीनं पुढे जातोय. हिमतीची दाद द्यावी लागेल. निकेश शिंदे समोर आहे. भाई दसवते यांचा सामना करणार. भाई कुठल्या दाखलीचा चेंडू फेकणार निकेशला. अडवा बाटणे यावेळेस मात्र फटका सजवायचा होता. हा निर्धाव चेंडू म्हणजे भाई दसवते यांच्याकरता या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा. 1 चेंडू 9 ची गरज आहे. 10 रनांची ती पॅनल्टी बसली ना, ती पॅनल्टी खूप महागात पडली टीम अरुष इलेव्हन संघाला. कारण हा सामना कधीच त्यांनी खिशात घातला असता. पण भाई दसवते 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू धीम्या गतीचा आणि इथं देखील बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. भाई दसवते भाई भाई सुपर किंग पहिल्या उद्घाटनीय सामन्यावरती विजयाची मोहर उमटवतोय.
निलेश वारिक यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे पारितोषिक आले होतं सोहम करता. हे पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. ते सोहम कृपया आपण या ठिकाणी कलेक्ट करायचं आणि या मॅचचा पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि ज्यांनी बॅटिंग केली ना, धाकड फलंदाजी केली ना, अर्थातच सोहम ज्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 26 धावा